नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि जी आपली बहुचर्चित आणि अतिप्रतीक्षित जी वार्षिकी असते ती वार्षिकी 2025 पब्लिश झालेली आहे, जी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानच्या सर्व न्यूज काय कव्हर अप करणार आहे। ही वार्षिकी तुम्हाला विदर्भ आयएस अकॅडमीचा जो ॲप आहे त्यावर तुम्हाला अवेलेबल मिळेल। ठीक आहे, तर बघा या वार्षिकीमध्ये तुम्हाला संपूर्ण रिव्हिजन नोट्स असेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्यामध्ये ना आपण काय करूया, या वार्षिकीमध्ये या इयर बुक मध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत मागच्या वर्षीच्या, सर्वात महत्त्वाचं आहे की एक अपराजिता विधेयक आहे वेस्ट बेंगॉल सरकार। तुम्हाला माहिती ना वेस्ट बेंगॉल मध्ये काय झालं होतं, एका मेडिकल सायन्सच्या विद्यार्थिनीवर जो रेप झाला होता आणि त्याच्यानंतर जे वादंग उठलं होतं, त्या वादंगानंतर सरकारला कायद्यामध्ये बदल करण्याची गरज वाटली। कारण की कसं आहे, यापूर्वी आंध्र प्रदेशमध्ये शक्ती कायदा आणि महाराष्ट्रामध्ये दिशा कायदा केला होता, जो रेपिस्ट लोकांना लवकरात लवकर शिक्षेची तरतूद करतो। त्याच धर्तीवर अपराजिता विधेयक असेल। त्यानंतर 1995च्या वक्फ कायद्यात बदल करणारं एक महत्त्वाचं विधेयक मांडलं गेलंय, फक्त कायदा झाला नाही त्याच्यामुळे फक्त त्याची ओळख जरी असेल तर काही महत्त्वाची विधेयक आहेत ज्यावर आपण आता डिस्कस करणार आहे। ठीक आहे, तर व्यवस्थित लक्ष द्या। आपण यामधला या वार्षिकीमधला मुद्दा क्रमांक 2 महत्त्वाची धोरणं आणि विधेयक आणि धोरणं हा काय करतोय, कव्हर अप करतोय। सो ॲज युज्युअल तुम्हाला काय करायचं आहे, मी लिहिल आणि त्यानंतर तुम्हाला नोट्स करायचे आहेत। ठीक आहे, चलो आता मी फक्त काय करतोय, तुम्हाला भूमिका समजून सांगतोय की नेमकं याला काय म्हणायचं आहे, म्हणजे या विधेयकाचा उद्देश वगैरे काय आहे। चलो स्टार्ट करेंगे। ठीक आहे, तर महत्त्वाची विधेयक, धोरणं आणि न्यायालयाचे निकाल। तर सबसे पहिला, ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं मागच्या वर्षीचं ते म्हणजे एक देश वन नेशन वन इलेक्शन हे जे विधेयक मांडलं। आणि तुम्हाला माहित आहे सरकारनं हे विधेयक आता अलीकडे संसदेत पण मांडलं होतं हिवाळी अधिवेशनामध्ये, मात्र त्याला अपोज झाला मोठ्या प्रमाणात आणि आता ते JPC कडे म्हणजे जॉईंट पार्लियामेंटरी कमिटीकडे पाठवलंय। ते काय असतं हे सगळ्या गोष्टी बघून घेऊ। पहिला मुद्दा आहे वन नेशन वन इलेक्शन। तर समजलो वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट आपल्या डोक्यात आली कुठनं। ठीक आहे, तर लक्षात घ्या आपल्या देशात आपलं संविधानाची जेव्हा अंमलबजावणी झाली 1950 मध्ये, तेव्हापासून सुरुवातीच्या ज्या 4 निवडणुका होत्या, 1952 ची आहे, 1957 ची आहे, त्यानंतर 1962 ची आहे आणि 1967 ची आहे। ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। आता सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय असतं बाळांनो, सार्वत्रिक निवडणुका म्हणजे एकाच वेळेस सर्व निवडणुका सर्व मतदारसंघांसाठी। तर ह्या 4 सार्वत्रिक निवडणुका ह्या काय झाल्या होत्या, सोबत झाल्या होत्या। सोबत म्हणजे सर नेमकं म्हणायचं काय, कहना क्या चाहते हो, तो कहना ये चाहते हैं की बेटा लोकसभा आणि विधानसभा या दोघांचे म्हणजे केंद्रात असणारी लोकसभा आणि राज्यात असणारी विधानसभा या दोघांचे निवडणुका कशा झाल्या होत्या, सोबत झाल्या होत्या। सर हाउ इज इट पॉसिबल, इंडिया में ऐसे कैसे हो सकता है, तो बेटा उसका आंसर ये है की त्यावेळी काय व्हायचं, केंद्रात पण म्हणजे संघ ज्याला म्हणतोय, केंद्रात पण काँग्रेस होतं, इंडियन नॅशनल काँग्रेस, आणि राज्यात पण काँग्रेस होतं आणि स्टेबल सरकार होते। कारण नेहरूजींचं जो नेतृत्व होतं हे सर्व देशाला मान्य होतं, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान बघता, त्यामुळे ह्या निवडणुका सोबत झाल्या। आता होत असं असतं की भारतात सध्या असा ट्रेंड आहे की लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्र होतात आणि त्यासोबत 4 राज्यांच्या निवडणुका होतात, त्याचा कोड आसो करायचा। ठीक आहे, आता हे 4 राज्य कोणते आहेत, मी कोड सांगितलंय तुम्हाला। हे 4 राज्य कोणते आहेत ज्यांच्या लोकसभेसोबत निवडणुका होतात ते आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। ठीक आहे, आणि बाकी राज्यांच्या विधानसभा ह्या विविध टप्प्यांमध्ये होतात। मग इथं होतच असतं की विधानसभेचा खर्च हा कोणाला करावा लागतो, हा राज्यांना करावा लागतो, जो आर्थिक तिजोरीवर प्रचंड भार पाडतोय, आणि लोकसभांच्या निवडणुकीचा खर्च हा केंद्र सरकारला करावा लागतो। आणि जर ह्या निवडणुका आपण सोबत घेतल्या तर काय होईल माहितीये का, होईल असं की इथं राज्य आणि केंद्र हे दोघंही वाटा किती करतील, 50-50% करतील। समजलं, म्हणजे खर्चात बचत होईल, सर्वात महत्वाचं की मग स्टेबल सरकार येतील। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही असं सांगताय खर्चाची बचत होईल, हे पहिली गोष्ट आहे, पण एक चान्सेस हे पण आहे, कसे ते समजून सांगतोय। ठीक आहे, हे जरूर कमेंट करा। आता मुद्दा असा आहे की आपल्या इथे सिस्टम बघा कशी आहे। आपल्या इथे असं आहे की लोकसभा आणि विधानसभा यांचा कालावधी हा प्रथम बैठकीपासून 5 वर्ष असतो।
किती असतो? प्रथम बैठकीपासून 5 वर्ष. आता प्रथम बैठक हा शब्द कुठे दिला नाही, पण पदग्रहण जे असते, ठीक आहे, तिथून 5 वर्ष असतोय. मग झालं असं आपण समजून घेऊ की सर 2025 मध्ये निवडणुका झाल्या, यांच्या सोबत लोकसभेत स्टेबल सरकार होतं, तर लोकसभेतलं सरकार 2030 पर्यंत मुदत आहे असं समजू की 2030 पर्यंत ते काम करेल. आणि महाराष्ट्रातलं सरकार हे 2025 ला फॉर्म झालं, सोबत निवडणुका झाल्या, तर मात्र झालं 2027 मध्येच महाराष्ट्रातलं सरकार हे काय झालं माहितीये का, हे बहु अल्पमतात गेलं. समजलं ना? म्हणजे हे गव्हर्नमेंट आहे केंद्राचं, हे पूर्ण 5 वर्ष टिकलंय, आणि राज्याचं गव्हर्नमेंट आहे हे 2 वर्षानंतर अल्पमतात गेलं, पाठिंबा काढला वगैरे असतं ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार जसं पडलं तसं. मग असं जर झालं तर काय करायचं, तर असं झालं तर ग्रामपंचायत सारखं होईल. कसं ग्रामपंचायत सारखं होईल बघा, मोदी गव्हर्नमेंट हे 2025, 26, 27, 28, 29 मी उदाहरणादाखल सांगतोय बरं, ठीक आहे. आणि समजा 30 असं समजू, 25 ते 30 दरम्यान काम करणार आहे. आणि महाराष्ट्रात काय झालं असं समजू आपण की सध्याचं जे फडणवीस सरकार आहे ही 2025 ते 2027 पर्यंत टिकलं असं समजू. मग सर उरले 3 वर्ष काय असेल, तर बघा आता जे नवीन सरकार असेल ना, त्या नवीन सरकारला पूर्ण 5 वर्ष नाही मिळणार, तर काय मिळेल माहितीये का, त्याला मिळेल उर्वरित कालावधी. उर्वरित कालावधी दिला ग्रामपंचायत सारखा, तर काय होतात, सर्व निवडणुका सोबत होतात. जसं महाराष्ट्रात होतं, महाराष्ट्रात ग्रामपंचायतच्या निवडणुका 2 टप्प्यात होतात असं समजू आपण, एक नोव्हेंबर महिन्यात आणि एक फेब्रुवारी महिन्यात. तर लक्षात ठेवायचं, का शक्य आहे सर्व 30,000 ग्रामपंचायतच्या निवडणुका सोबत घेणं का शक्य आहे, कारण की नवीन येणाऱ्या लोकांना उर्वरित कालावधी मिळत असतो. कळालं का? सो अशा यासाठी ना घटनेत मोठ्या प्रमाणात चेंजेस करावे लागणार आहे. म्हणजे 1 नेशन 1 इलेक्शन साठी मोठ्या प्रमाणात घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. क्लिअर? बघा आता मग मुद्द्याकडे येऊ सरळ. काय म्हणतंय, एक देश एक निवडणूक यासाठी विधेयक. आता सर्वात महत्वाचं आहे, इथं तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. 1 मिनिट द्या फक्त मला, ठीक आहे. चलो बघा व्यवस्थित, हे विधेयक जे आहे म्हणजे यासाठी एक समिती गठीत करण्यात आली. कधी? 2 सप्टेंबरला, ठीक आहे. 2 सप्टेंबर 2023 ला एक समिती गठीत करण्यात आली, ठीक आहे. 2/9 लक्षात ठेवायचं. आणि या समितीचे अध्यक्ष होते ते होते रामनाथ कोविंदजी, जे भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. आणि या समितीमध्ये तुम्हाला इतर 8 सदस्य दिसतील. सर्वांचे नावं लक्षात ठेवा. अमित शहाजी, त्यानंतर NK सिंग म्हणजे जे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, आणि तिसऱ्या FRBM गटाचे अध्यक्ष होते सुभाष कश्यप सर, ठीक आहे, जे लोकसभेचे महासचिव होते आणि ज्यांचं एक फेमस बुक आहे आर पार्लियामेंट आपली संसद. त्यानंतर गुलाब नबी आझाद, विरोधी पक्षनेता राज्यसभा, अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय कायदा मंत्री, संजय कोठारी जे यक्स काय आहे व्हिजिलन्स कमिशनर ऑफ इंडिया, हरीश साळवे ज्येष्ठ विधिज्ञ, अधीर रंजन चौधरी लोकसभेचे विरोधी पक्ष नेता. म्हणजेच असे बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे किती 1+8 इतकी समिती होती. दोन्ही विरोधी पक्ष नेते होते आणि काही लोक सांगितले. आता सर्वात महत्त्वाचा उद्देश काय होता या समितीचा उद्देश असा होता की एकाच वेळी होणाऱ्या निवडणुकांमुळे विकास व सामाजिक एकसंघता वाढेल आणि लोकशाही अधिक मजबूत होईल, यासाठी ही काय असेल, ही समिती होती. आणि या समितीने आपल्या रिपोर्ट मध्ये पण म्हटलंय की इंडिया म्हणजे भारतचं स्वप्न साकार करण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलंय. आता बघा मग यांनी जेव्हा आपला अहवाल दिला तेव्हा अहवाल 12 डिसेंबर 2024 ला 12/12/24 ला एकाच वेळेस निवडणुका घेण्याच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये पीएमच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेटची बैठक भरत असते तिथं मंजुरी देण्यात आली. आणि याच्या अनुषंगानं 17 डिसेंबर 2024 ला ठीक आहे काय केलंय, एक विधेयक मांडलं संसदेत. आणि या विधेयकामध्ये असं म्हटलंय की आम्हाला एक देश एक निवडणूक हे तत्व पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की याला विरोध झाला. आता ऑब्वियस आहे ना, कोणतंही राज्य म्हणेल का की आम्हाला उर्वरित कालावधीसाठी काम करावं लागेल, कोणीच म्हणणार नाही, कारण की प्रत्येकाला 5 वर्ष पाहिजे असते, प्रत्येक आमदारला 5 वर्ष पाहिजे असते. पण हे काय करणार आहे, उर्वरित कालावधी देणार आहे सरपंचासारखा किंवा सदस्यासारखा. सो त्यामुळे विरोधी पक्षाकडून याला प्रचंड विरोध झाला. आणि हे घटना दुरुस्ती विधेयक असल्याने याला 2/3 बहुमत पाहिजे असते, विशेष बहुमत पाहिजे असते. आणि विशेष बहुमत मिळवण्यासाठी विरोधी पक्षाचा पाठिंबा असावा लागतो. म्हणून काय झालंय, हे
जॉईंट पार्लियामेंटरी कमिटीकडे पाठवलं, JPC कडे, आणि ज्याच्यामध्ये 39 सदस्य आहेत. आणि लक्षात ठेवायचं, भर्तृहरी मेहताब हे भाजपचे नेते या समितीचे अध्यक्ष असतील. हे नाव का चर्चेत आहे? कारण की हे यावर्षी प्रोटेम स्पीकर होते. आता ही 18वी लोकसभा जी झाली ना, याचे प्रोटेम स्पीकर हे भर्तृहरी मेहताब आहे. तसं जर तुम्ही बघितलं ना, तर सर्वात ज्येष्ठ व्यक्ती हा प्रोटेम स्पीकर होतो. ज्येष्ठ वयान नाही, ज्येष्ठ किती वर्ष त्या सभागृहात राहिला. तर के सुरेश नावाचे केरळचे काँग्रेसचे खासदार आहेत, ज्यांची 8वी टर्म आहे, आणि भर्तृहरी मेहताब यांची 7वी टर्म आहे. तरी या भर्तृहरी मेहताबला बीजेपीनं प्रोटेम स्पीकर बनवलं होतं, म्हणून के सुरेश यांचा विरोध झाला होता. आणि के सुरेश आणखी एक नाव सांगतोय की जी ओम बिर्ला यांची निवडणूक झाली ना लोकसभेच्या अध्यक्षाची, तर विरोधी जे होते त्यांचे अपोनंट जे होते ते के सुरेश होते. कारण लोकसभेत कसं असतं, लोकसभेच्या अध्यक्षाच्या मोस्टली निवडणुका होत नाही, तर सत्ताधारी पक्ष एका व्यक्तीला निवडतो बिनविरोध. पण त्यासाठी ना एक प्रोटोकॉल व्हायचा काँग्रेसच्या काळात. काय व्हायचं, सत्ताधारी पक्षाला अध्यक्षपद मिळायचं, विरोधी पक्षाला उपाध्यक्षपद मिळायचं. पण यावेळेस बीजेपीनं नकार दिल्यामुळे, ठीक आहे, काँग्रेसने एक अट मांडली होती. काँग्रेसचं म्हणणं सरळ होतं की तुम्ही अध्यक्षपद घ्या, आम्हाला विरोधी म्हणजे उपाध्यक्षपद द्या. पण ही अट मागे मांडली नव्हती, कारण की मागच्याही लोकसभेत कोणीच उपाध्यक्ष नव्हतं. लक्षात ठेवा, ओम बिर्ला हे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष कोणी नव्हतं. यावेळेस सेम चित्र आहे, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष नाही. त्यामुळे ही निवडणूक लढवली होती. लोकशाहीत निवडणुका लढवल्या जातात. ठीक आहे, चला आता महत्वाच्या शिफारसी काय. अध्यक्ष समजला, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. आता काय सांगितलंय, आगामी जनगणना झाल्यानंतर मतदारसंघाची फेररचना केली जाणार आहे, बरोबर, जे होईल. त्याच्यानंतर इतर 2 घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे विधानसभा आणि लोकसभा यांचा कार्यकाल आणि बरखास्तीमध्ये बदल ऑब्वियस आहे. पूर्ण 5 वर्षाच्या ऐवजी उर्वरित कालावधी अशी करावी लागेल. आणि आता लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाल एकच असेल. आणि सोबतच केंद्रशासित प्रदेशांचा पण बदल करावे लागतील. त्यांचं म्हणणं असं आहे की 2 टप्प्यात निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभा होईल आणि मग विधानसभा होईल, अशा प्रकारे. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर 100 दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. म्हणजे एका साईडनं सर्वच निवडणुका, केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, ओके, अशा प्रकारे. आणि यासाठी 3 विधेयक मांडण्यात आली, ज्याच्यामध्ये संविधानाच्या 5 अनुच्छेदामध्ये बदल होणार आहेत. आता का बदल ते तुम्हाला सांगितलंय. तर बघा कोणकोणते बदल. सर्वात पहिले, संसदेच्या कार्यकालामध्ये बदल केला जाणार आहे, आर्टिकल 83 मध्ये सॉरी. त्यानंतर 83(3) मध्ये काय सांगितलं जाईल, लोकसभेचा कार्यकाल हा पहिल्या बैठकीपासून 5 वर्षाचा असेल. त्यानंतर कार्यकाल संपण्यापूर्वी जर समजा लोकसभा आहे आणि हिचा 5 वर्षाच्या पूर्वीच कालावधी संपला, तर आपण काय करू, उरलेली जी नवीन लोकसभा येईल त्याला उर्वरित कालावधी दिला जाईल. सेम अशीच तरतूद 172 मध्ये विधानसभेच्या संदर्भात केल्या जाणार आहे. आणि मतदारसंघांची पुनर्रचना या शब्दानंतर एकत्र निवडणुका असं शब्द रचना 327 मध्ये केल्या जाणार आहे. म्हणजे 83, 83, 83, 172 आणि 327. हे बघा 3 3 3 कॉमन आहे, ठीक आहे. आणि हे 72 ला 27 करायचं, 27 72 करायचं उलट, ठीक आहे. आता बघा, आता हे वक्फ बोर्ड विधेयक. आता वक्फ म्हणजे काय असते, जो व्यक्ती 5 वर्ष इस्लामचं पालन करतो त्या व्यक्तीनं जर काय दिली असेल, देणगी दिली असेल एखादी, तर त्याला वक्फ असं म्हणतात. वक्फ या शब्दाची व्याख्या ही आहे. तर मुस्लिमांनी दिलेली काय देणगी किंवा संपत्ती, मालमत्तेचे व्यवस्थापन करणारं जे बोर्ड होतं ते वक्फ मंडळ आहे. कारण की भारतात सर्वाधिक जर संपत्तीमध्ये टॉप 3 कोण असेल तर संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि वक्फ बोर्ड. तर मुस्लिम लोक जी संपत्ती वगैरे देतात त्याचं सगळं व्यवस्थापन करण्यासंदर्भात हे असतंय. आणि हे विधेयक लोकसभेत मांडलं, ऑब्वियस आहे या विधेयकाला विरोध होणार आहे. म्हणून यासाठी जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली एक JPC तयार करण्यात. JPC म्हणजे काय, जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी, म्हणजे ज्याच्यात लोकसभा आणि राज्यसभा दोघीचे काय असतात, सदस्य असतात, त्याला JPC म्हणतात. समजलं. फक्त तुम्हाला काय विचारलं जाईल, तुम्हाला जगदंबिका पाल लक्षात, कसं लक्षात ठेवायचं, वक्फ बोर्ड पालक, पालक असते ना संपत्तीचं, तसंच पालकसाठी पाल समिती, ठीक आहे. आता आहे अपराजिता कायदा. तुम्हाला सांगितलंय पश्चिम बंगाल सरकारनं काय केलंय, एक स्पेशल अधिवेशन बोलावलं आणि एक बलात्कार विरोधी विधेयक मांडलंय, ज्याचं नाव आहे अपराजिता विधेयक 2024. आणि हे कधी मांडलंय, हे 3 सप्टेंबरला. मग लक्षात ठेवायचं, 2 सप्टेंबरला काय होतं, 1 नेशन 1 इलेक्शन, ठीक आहे. आणि 3 सप्टेंबरला काय, अपराजिता,
ठीक आहे, चला आलं लक्षात. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, निवडणुकीमध्ये अपराजित. क्लिअर. आणि याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलंय असेच 2 कायदे करण्यात आले. एक दिशा कायदा जो आंध्र प्रदेशमध्ये, मी थोडंसं उलट म्हटलं होतं सुरुवातीला, सॉरी त्याबद्दल. आंध्र प्रदेशमध्ये दिशा आणि महाराष्ट्रामध्ये शक्ती विधेयक. ठीक आहे, झालंय. आणि अपराजिता विधेयक आणि मुले विधेयक 2024 असं नाव दिलंय. कारण की कसं असतं म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेत ज्या रेप पीडिता असतात त्यांची नावं कधी पब्लिश केल्या जात नाही. तर त्या ठिकाणी काय केलं जात आहे, त्या ठिकाणी हेच की अपराजिता, निर्भया, ठीक आहे, अशी नावं दिली जातात. ठीक आहे. आता यामध्ये काय काय तरतुदी आहेत व्यवस्थित समजून घ्या. यामध्ये तरतूद अशी आहे की बलात्कार पीडितेचा समजा मृत्यू झाला, म्हणजे बलात्कार दरम्यान मृत्यू झाला किंवा नंतर मृत्यू झाला बलात्कार या कारणामुळे, किंवा ती कोमात गेली, अनकॉन्शियस झाली, किंवा तिला आपण गलित गात्र अवस्था असं म्हणतात कायद्याच्या भाषेत, म्हणजे ती कोमामध्ये झाली गेली असेल. ठीक आहे, तर अशा वेळेस 10 दिवसात फाशी. मग लक्षात ठेवायचं 10 दिवसात मृत्यू, 10 दिवसात फाशी, असं एक लक्षात ठेवायचं. लक्षात. दुसरं, 36 दिवसाच्या आत काय करावं लागेल, इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणे यंत्रणांवर बंधनकारक आहे. म्हणजे पोलिसला इन्व्हेस्टिगेशन 36 करावं लागेल. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन सोबत 36 चा आकडा असू नये. समजलं का? काय सांगतोय, 10 दिवसात मृत्यू, 10 दिवसात फाशी. दुसरी गोष्ट, ठीक आहे, आलं लक्षात. किंवा असं म्हणू शकतो आपण 10 बस, म्हणजे 10 दिवसात खतम. त्यानंतर पोलिसांचा 36 चा आकडा असू नये इन्व्हेस्टिगेशन सोबत, इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर केलं पाहिजे. त्यानंतर 21 दिवसात बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करणं बंधनकारक. म्हणजे 21 डेज मध्ये 21 दिवसात तपास पूर्ण करावा लागेल. ठीक आहे, समजलं का? बघा, 36 दिवसात गुन्ह्याचा तपास म्हणजे जो पूर्ण गुन्हा घडला त्याचा, आणि 21 दिवसात बलात्काराच्या गुन्ह्याचा, फक्त बलात्कार नावाचा गुन्हा असेल तर, कारण की हा कायदा इतरही गोष्टीबद्दल बोलतोय. त्यानंतर विधेयकानुसार जन्मठेपेची शिक्षा झाल्यास आयुष्यभर तुरुंगात राहावं लागेल. आधी कसं होतं माहिती का, जर एखाद्या व्यक्तीला समजा लाईफ टाईम प्रिझर्मेंट झाली, ठीक आहे, इम्प्रिझनमेंट झाली, शिक्षा झाली, तर अशा वेळेस बाळांनो 14 वर्षानंतर सोडून दिलं जात होतं. ठीक आहे, पण आता तसं नाही. या कायद्यानुसार जर गुन्हा झाली असेल तर त्याला 14 वर्षानंतर सुटका नसेल. आणि बलात्काराच्या गुन्ह्याचा 21 दिवसात तपास पूर्ण झाला पाहिजे. सॉरी, पूर्ण झाला पाहिजे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अपराजिता टास्क फोर्स. मग कसं लक्षात ठेवायचं बघा, सर्वात पहिलं ते 36 दिवसात सर्व गुन्ह्यांचा तपास, 21 दिवसात बलात्काराच्या गुन्ह्याचा, 10 दिवसात फाशी, आणि आजीवन कारावास, म्हणजे आजन्म कारावासच, त्यापेक्षा कमी जास्त नाही. आणि नॉर्मली DYSP किंवा ACP दर्जाचा अधिकारी काय करतो, इन्व्हेस्टिगेशन, पण इथं SP ला सुद्धा पॉवर देण्यात आले आहेत, गरज वाटली तर. आता आहे समान नागरी कायदा. तुम्हाला माहित आहे आपल्या संविधानाचं जे आर्टिकल 44 आहे, आर्टिकल 44 काय करतंय की हे बोलतंय समान नागरी कायद्याबद्दल. ठीक आहे, समान नागरी कायदा म्हणजे काय, देशात धर्म आणि जाती आधारित कोणतेही कायदे नसून प्रत्येक प्रकारचा कायदा, दिवाणी, महसुली, फौजदारी, विवाह विषयक, संपत्ती विषयक, हे कायदे समान असावे. भारतात आतापर्यंत फौजदारी, दिवाणी, महसुली कायदे समान आहेत, मात्र लग्न विषयक, विवाह विषयक, वारसा विषयक कायदे जे आहेत हे कायदे, आणि घटस्फोट विषयक कायदे, हे कायदे अजून समान नव्हते. आणि उत्तराखंड हे जे राज्य आहे, या राज्यानं स्वातंत्र्यानंतर, बघा लक्ष द्या, स्वातंत्र्यानंतर UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणार हे पहिलं राज्य झालं. कारण की गोवा जरी पहिलं राज्य असलं तरी गोवा हे स्वातंत्र्यापूर्वीपासूनच आहे. समजलं का? गोव्यामध्ये जी समान नागरी संहिता आहे ही पोर्तुगीज काळापासून आहे. म्हणून स्वातंत्र्यानंतर जर म्हटलं तर फर्स्ट राज्य आफ्टर इंडिपेंडन्स, ठीक आहे, पोस्ट इंडिपेंडन्स. आणि सुरुवातीपासून म्हटलं तर दुसरं. आलं लक्षात? आणि समिती स्थापन करणारं कोणतं, तर उत्तराखंड. तर या राज्यानं एक समिती स्थापन केली होती जिचं नाव होतं रंजना प्रकाश देसाई. आणि या रंजना प्रकाश देसाई समितीनं या कायद्याचा मसुदा तयार केला होता. ठीक आहे, आणि मग 7 फेब्रुवारी 2024 ला, म्हणजे तुमचा आवडता आठवडा, व्हॅलेंटाईनचा आठवडा, आधीचा आठवडा, इथं काय केलं, हे विधेयक पारित झालं. आणि उत्तराखंड हे काय झालं, गोवा नंतर दुसरं राज्य आणि स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य झालं. यांनी UCC लागू केलं. मग सर या UCC मध्ये नेमकं असतं काय, म्हणजे नेमकं काय होणार आहे इथं बदल? तर पहिला बदल हा होईल बाळांनो, नंबर 1, लग्नापूर्वी पदवीधर व्हावं यासाठी मुलीचं वय 21 वर्ष केलं.
आता उत्तराखंडमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांचंही लग्नाचं वय 21 असेल. लिव्हिंगसाठी नाही, लिव्हिंगसाठी 18च आहे, मुलीसाठी 18, मुलासाठी 21, पण विवाहासाठी 21 वर्ष. का? मुलीला शिक्षण मिळालं पाहिजे, तिची वाढ झाली पाहिजे, परिपक्वता आली पाहिजे यासाठी. दुसरं, सर्व जातींना ते समान पद्धतीने लागू केले जाईल. काय? लग्नविषयक कायदे. त्यानंतर बहुपत्नीत्वावर जे आहे पॉलिगॅमी म्हणजे खूप साऱ्या लग्नांवर बंदी आली, एकच. ठीक आहे, लग्न एकच. धर्मप्रथेआड कोणाला लपता येणार नाही, धर्माच्या नावाखाली समजा घटस्फोट देणं असेल वगैरे हे. त्याच्यानंतर प्रत्येकाला विवाहाची नोंदणी बंधनकारक केली. इव्हन हेच नाही तर लिव्ह इन सारख्या ज्या परंपरा आहेत याला पण काय दिलं, त्या ठिकाणी आता परमिशन दिली आणि सांगितले की लिव्ह इनची तुम्हाला नोंदणी करावी लागेल. आणि लिव्ह इन मधून जे बाळ जन्माला येईल त्याला कायदेशीर पुत्राचा दर्जा मिळेल. ठीक आहे, त्याला त्याच्या वडिलांवर काय मिळतील, अधिकार. म्हणजे पुष्पासारखं होणार नाही की पुष्पा हा विवाहबाह्य संबंधातून झाला होता म्हणून त्याला संपत्तीत वाटा मिळाला नव्हता, तर इथं तसं नाही, इथं मिळेल. ओके. त्यानंतर न्यायालयाशिवाय इतर सर्व प्रकारचे घटस्फोट घटनाबाह्य, समजा एखाद्या धार्मिक संस्थेत वगैरे घेतलेले आहेत ते सगळे घटस्फोट घटनाबाह्य होईल. ओके. आणि पुनर्विवाहासाठी हलाला आणि इद्दत ह्या अटींवर बंदी घातली. मुस्लिमांमध्ये हलाला नावाची प्रथा आहे. समजा फॉर एक्झाम्पल एक मुस्लिम पुरुष आहे, स्त्री आहे, हे दोघं हे समजा एकमेकापासून सेपरेट झाले आणि यांना परत जर एकत्र यायचं असेल तर यांना कोणत्याही नात्याच्या एका व्यक्तीसोबत लग्न करावं लागतं, त्यांच्यासोबत सेक्स करावा लागतो, इंटरकोर्स सेक्स्युअल, नंतर एकत्र येता येतं. मग अशा परंपरांमध्ये बऱ्याच ठिकाणी असं आहे की स्वतःचा सासरा असेल वगैरे याच्यासोबत तसं केलं जातं. ह्या अशा अनिष्ट प्रथा असतात. ठीक आहे, त्याच्यावर बंदी आणली. ओके. आता पुढचं विधेयक आहे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा 2024. एक लक्षात ठेवायचं, आपल्या आयोगाचे जे अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष MPSCचे कोण, किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पेपर फुटीसाठी आपल्या इथे एक समिती गठीत झाली होती. आणि 5 जुलै 2024ला महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा कायदा करण्यात आला. कसं लक्षात ठेवायचं, FRBM कायदा कधी लागू झाला होता बाळांनो, FRBM ऍक्ट पण 5 जुलैलाच लागू झाला होता. 5 जुलै ही तारीख लक्षात ठेवायची. नसेल लक्षात राहत तर बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै कोणता महिना आहे, 7वा महिना आहे आणि 5-7 आहे तर एक्झामिनेशन. ठीक आहे, ई म्हणजे 5वं अक्षर ई आहे ना, ई म्हणजे एक्झाम. ठीक आहे, आणि जुलै म्हणजे काय, जे लोक ग्रँटेड घेतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे की बाबा नाही अभ्यास करूनच यावं लागेल. क्लिअर. आता बघा इथं काय सांगितलंय, सर्वात पहिले राज्य शासनामार्फत कोणत्याही समजा परीक्षा घेतल्या जात असतील महाराष्ट्र सरकारमध्ये, तर जर एखादा व्यक्ती वैयक्तिक पातळीवर समजा मी एकटा कॉपी करतोय तर मला 3 ते 5 वर्ष कैदेची शिक्षा. कोणत्याही प्रकारची कॉपी केली किंवा चुकीचा गैरप्रकार केला, मी एकट्यानं केला तर मला 3 ते 5 वर्ष काय असेल, कैदेची शिक्षा असेल. म्हणजे परीक्षा तर गेलीच, 5 वर्ष जेलमध्ये राहा. दुसरं, 3 ते 5 वर्ष शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड एकट्याला. बरं, क्लिअर. दुसरं, जर समजा राज्य सरकारनं स्पर्धा परीक्षेमध्ये गडबडी करण्यासाठी केलेल्या बाबीचा समावेश यामध्ये आहे. ठीक आहे, आणि जर समजा मला 3 ते 5 वर्ष शिक्षा झाली, 10 वर्ष जर काय झालं, 10 लाखाचा दंड झाला, तो नाही भरला तर मग काय असतं माहिती आहे का, बऱ्याचदा तुम्ही दंड भरत नाही त्यावेळेस तुम्हाला तेवढ्या रुपयाची शिक्षा काटावी लागते. म्हणजे दंडाचं रूपांतर जेलमध्ये होतं. अपराध सिद्ध झाल्यास 3 वर्षाची आणि कमाल 10 वर्षाच्या कैदाची शिक्षा होऊ शकते. आणि जर संस्थेनं जर असा गोंधळ केला असेल, समजा ज्या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या असतात ना त्यांनी जर घोळ केला, त्यांना 1 कोटी रुपयापर्यंत दंड असेल आणि कंपनीला 4 वर्षासाठी ब्लॅकलिस्ट केल्या जाईल. ओके, अशा प्रकारची ही तरतूद आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या ज्या सगळ्या परीक्षा आहेत त्यांना महाराष्ट्राचा कायदा लागू होईल आणि केंद्र सरकारच्या परीक्षांना केंद्राचा कायदा लागू होईल. ठीक आहे, महाराष्ट्रात परीक्षा कोणत्या आहेत, MPSCच्या, कोणत्याही समजा डिपार्टमेंटच्या, निवड समितीच्या, जिल्हा निवड समिती, त्यानंतर कोणत्याही परीक्षा असतील, TET असतील, ठीक आहे, आणि टेट असेल, अशा एक्झामिनेशनला. आता बघा भारतात जे नवे फौजदारी कायदे आहेत हे 1 जुलैपासून लागू झाले. बघा जसा GST 1 जुलैपासून लागू झाला होता तसंच भारतात नवीन कायदे हे 21 जुलैला लागू झाले. कसं लक्षात ठेवायचं बघा, सर्वात पहिलं 20 डिसेंबरला लोकसभेत मंजूर झालं, राज्यसभेत 21 डिसेंबरला, 25 डिसेंबर काय असतो, गुड गव्हर्नन्स डे असतो, अटल जयंती. अटल जयंतीला राष्ट्रपतींनी हा कायदा मंजूर केला, अटल जयंती. ठीक आहे, आणि लागू कधी झाली, 1 जुलै 24ला. ठीक आहे,
आता IPC बिकेम म्हणजे IPCचं नाव हे BNS केलंय, भारतीय न्याय संहिता. CRPCचं नाव हे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS आणि पुरावा कायद्याचं नाव भारतीय साक्ष कायदा करण्यात आलं. 2023 चे कायदे आहेत सगळे, कारण की राष्ट्रपती स्वाक्षरी 23 ला केली. 1860 चा IPC होता, 1873 चा CRPC होता आणि 1872 चा पुरावा कायदा होता. ठीक आहे, आलं. चल, काय काय बदल केले तर हे फारसं काही विचार करण्यासारखा मुद्दा नाही. त्यानंतर निवडणूक रोखे योजना. तुम्हाला माहित आहे सरकारने 2018 मध्ये निवडणूक रोखे योजना चालू केली होती, जे SBIच्या ब्रांच मध्ये तुम्ही 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 कोटी या प्रकारात तुम्ही बॉन्ड निनावी खरेदी करू शकत असत. ठीक आहे, आणि यामध्ये काय झालं होतं, 19(1) चं उल्लंघन केलं जाते. जेवढं तुमच्या परीक्षेची डिमांड आहे तेवढंच सांगतोय. 19(1) आर्टिकलचं उल्लंघन करते म्हणून काय केलंय, DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलनं याला काय केलंय, याला अवैध ठरवलं. म्हणून तुम्हाला विचारलं जाईल निवडणूक बघा 7 तारखेला समान नागरी कायदा सांगितला होता व्हॅलेंटाईनच्या पहिल्या आठवड्यात, आणि व्हॅलेंटाईन डेच्या दुसऱ्या दिवशी ब्रेकअप झालंय सरकारचं बॉन्डचं 15 फेब्रुवारीला. आणि इथं काय सांगितलंय, अनुच्छेद 19(1) चं जे उल्लंघन करणाऱ्या तरतुदी आहे त्यामुळे ही योजना रद्द करण्यात येत आहे. ओके, आणि आता सांगितलंय की ही योजना रद्द करण्यात आली आहे, लक्षात ठेवा. चालेल, क्लिअर. पुढे आता महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरण. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचं सांस्कृतिक धोरण म्हणजे सरकार काय करतंय, आपल्या इथे महाराष्ट्राला सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी महाराष्ट्रानं अलीकडे आपलं सांस्कृतिक धोरण काय केलंय ते जाहीर केलं. लक्षात ठेवायचं याची कोणती समिती होती तर विनय सहस्त्रबुद्धे समिती. बस एवढंच लक्षात ठेवायचं, विनय सहस्त्रबुद्धे. चौथं महिला धोरण कधी 8 मार्च महिला दिनाला लागू झालंय. महाराष्ट्र पहिलं राज्य आहे ज्यानं काय केलंय, महिला धोरण राबवलंय. ठीक आहे, 1994 मध्ये सर्वात पहिलं धोरण मांडलं होतं, त्याची 4थी दुरुस्ती करण्यात आली. आणि महिला आणि बालक विषयक, मोस्टली महिला विषयक सगळ्या तरतुदी असतात, म्हणजे महिलांचं आरोग्य, पोषण, कल्याण, शिक्षण, कौशल्य, हिंसाचारास प्रतिबंध, त्यानंतर महिलेच्या उपजीविकेसाठी प्राधान्य, या सर्व गोष्टीसाठी हे विधेयक आणलंय. ठीक आहे, आता हे विधेयकामध्ये काय असतंय हे इतकं डिटेल शिकायची गरज नाही, फक्त 8 मार्चला हे विधेयक आलं, 4था आहे लक्षात ठेवायचं. आणि पहिलं राज्य सुद्धा महाराष्ट्र होतं. काय सांगितलंय, 1 मे 2024 पासून तुमचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, सरनेम असा क्रम असेल. त्याच्यानंतर दुर्गम भागात मोफत महिलांची तपासणी असेल. ठीक आहे, पाळणाघराची व्यवस्था असेल, मुलींची नोंदणी 100% करायची, अशा अनेक प्रकारच्या इथं तरतुदी करण्यात आल्या आहेत. ठीक आहे, बघा 94 मध्ये पहिलं धोरण मांडलं होतं. ओके, त्यानंतर अलीकडे महाराष्ट्रानं काय केलंय, 3रं पर्यटन धोरण मांडलं. कशासाठी असतं, पर्यटन धोरण हे रोजगार आकर्षित करणे, FDI आकर्षित करणे, राज्याला पर्यटनाचं केंद्र बनवणे. म्हणून हे 3रं पर्यटन धोरण सरकारनं अलीकडे, याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस नाही, फक्त सांगतोय, सांस्कृतिक धोरण मांडलंय, सहस्त्रबुद्धे समिती आणि पर्यटन धोरण मांडलंय. आणि इथं काय केलं जाणार आहे, इथं आता पर्यटन स्थळावरचे जे हॉटेल असतात, हॉटेल मोस्टली सेवा क्षेत्रात जातात, पण इथं आता उद्योग क्षेत्राचा दर्जा दिला जाणार आहे, बाकी काही नाही. आणि उत्तराखंडमध्ये कसं असतं, पर्यटन केंद्राचं संरक्षण करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स, पोलीस फोर्स असते, तसंच इथं आपल्या राज्यात होणार आहे याच्या पुढे. ठीक आहे, हे काही विचार नाही. ई वाहन धोरण कोणतं आहे तर फेम नावाचं धोरण सांगतं. फेम हे ई वाहनाच्या संदर्भात आहे. बायो E3 धोरण. बायो E3 धोरण म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाईल. बघा आपलं नवीन टॅलेंट काय तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या इथे IT झोन कसे आहेत, IT पार्क आहेत ना, पुण्याला गेले, कोणत्याही मोठ्या सिटीत गेले तुम्हाला IT पार्क दिसतात ना, तसे आता आपल्या इथे BT पार्क तयार होणार आहे. BT पार्क म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी पार्क. ठीक आहे, आणि बायो E3 काय आहे, बायो E3 म्हणजे बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, नवीन एक वाढीचं क्षेत्र आहे ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. या संदर्भात भारतानं पहिलं धोरण मांडलंय. आणि इथं काय केलं जाणार आहे, इथं 2047 पर्यंत भारताला जर विकसित भारत बनवायचं असेल तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी आता भारतात बायोटेक्नॉलॉजी पार्क चालू केले जाणार आहेत. ठीक आहे, तर ह्या काय होत्या महत्त्वाचे विधेयक आणि धोरणं. हे लेक्चर कसं वाटलं जरूर कळवा. आणि सोबतच सांगतोय की तुम्हाला ही वार्षिकी खरेदी करायची असेल तर तुम्ही ॲपवर खरेदी करू शकता. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.